नमस्कार, मी अश्विनी. आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण पितृपक्षानिमित्ताने कटाची आमटी ही रेसिपी बघणार आहोत. बऱ्याच जणांकडे पितृपक्षाच्या नैवेद्यासाठी पुरणपोळ्या केल्या जातात. पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी ही हवीच. अगदी झणझणीत, चमचमीत अशी कटाची आमटी आपण करणार आहोत. तर रेसिपी संपूर्ण बघा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपण हरभऱ्याची डाळ ही शिजवायला ठेवूया. एक फुलपात्र भरून मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि हरभऱ्याची डाळ बघा अशी बारीक घ्यायची. गावरान हरभऱ्याची डाळ घ्यायची. याच्या पुरणपोळ्याही छान होतात आणि कटाची आमटी ही अगदी चविष्ट होते. अशी जाडसर मोठी-मोठी हरभऱ्याची डाळ घ्यायची नाही. हरभऱ्याची डाळ मी 2 ते 3 वेळा पाणी टाकून अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कारण डाळीला भरपूर स्टार्च असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. 1 फुलपात्र भरून हरभऱ्याची डाळ घेतली होती. यासाठी आता आपण 2.5 फुलपात्रे भरून पाणी टाकणार आहोत. कटाची आमटी करायची आहे याच्यासाठी कट निघायला हवा म्हणून आपण पाणी जास्त टाकतो आहोत. तुम्हाला जर आमटी करायची नसेल तर तुम्ही पाणी थोडं कमी केलं तरीही चालेल. कुकरला झाकण लावलेलं आहे. आता गॅसवरती ठेवूया आणि याच्या 4 शिट्ट्या करून घेऊया. कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी. गॅसची फ्लेम मी हाय ठेवली होती आणि 4 शिट्ट्या करून घेतल्या. डाळ अगदी मऊ शिजून घ्यायची आहे आपल्याला, अजिबात कच्ची नाही राहायला पाहिजे. याच डाळीचं आपण पुरण करणार आहोत. यामुळे डाळ अगदी मऊ शिजून घ्यायची म्हणजे पुरण आहे ना मस्त होतं, मऊसूत होतं आणि पुरण मऊसूत झाल्यामुळे पुरणपोळ्या सुद्धा अगदी मऊसूत होतात. बघा डाळ अशी दाबून बघायची, ती पूर्ण दबली गेली पाहिजे, इतकी मऊ शिजून घ्यायची आहे. आता या डाळीतलं पाणी आपण काढूया. डाळीतलं जे पाणी निघतं त्यालाच कट म्हणतो आपण आणि त्याच कटाची आमटी करायची असते आपल्याला. आता मी पुरणाची चाळण घेणार आहे. त्याच्यावरती ही डाळ निथळायला टाकणार आहे. खाली पातेलं ठेवलेलं आहे, वर चाळण ठेवलेली आहे. आता डाळ त्याच्यामध्ये टाकूया. डाळ चाळणीमध्ये राहील आणि खाली जे पाणी येईल त्याला कट म्हणतात किंवा येळवणी सुद्धा म्हणतात. आमच्या इकडे येळवणी म्हणतात याला. या येळवणीचीच आमटी करतात. ती अगदी चविष्ट होते आणि घट्ट सुद्धा होते. आता या शिजवलेल्या डाळीतली आहे ना थोडीशी डाळ म्हणजे अर्धी वाटी डाळ आपण काढून घेणार आहोत. ती आपण नंतर आमटीमध्ये टाकणार आहोत. डाळ मी वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. आणि हे बघा इतकं डाळीचं पाणी राहिलेलं आहे. ही येळवणी म्हणजेच कट हा टाकून द्यायचा नाही. याचीच आमटी करायची. ती अगदी चविष्ट होते, घट्टसर होते. आता आपण आमटीसाठी मसाला तयार करूया. यासाठी मी तव्यावरती 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण 1 वाटी खोबरं याच्यामध्ये टाकूया. खोबऱ्याचे पातळसर काप करून घेतलेले आहेत. ते तेलामध्ये चांगले परतून घेऊया. खोबरं भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची कारण खोबरं हे लगेचच भाजलं जातं, लगेचच जळतं. त्याच्यामुळे अगदी सावकाशपणे भाजायचं आहे. खोबरं एकसारखं भाजायचं. यानेच आहे ना रस्स्याला छान चव येते. खोबरं जर जाळलं ना तर रस्सा सुद्धा कडवट लागतो. त्यामुळे कांदा आणि खोबरं अगदी छान एकसारखं भाजून घ्यायचं. तरच आहे ना आमटीचा जो रस्सा आहे तो चविष्ट होतो. खोबरं भाजून झालेलं आहे, ते काढलेलं आहे ताटामध्ये. आता मी 2 कांदे उभे कट करून घेतलेले होते, ते तेलामध्ये टाकलेले आहेत. तेही चांगले परतून घेऊया. कांदा भाजायला बराच वेळ लागतो. यामुळे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि कांदा भाजायचा आणि भाजत आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि एकसारखा कांदा भाजायचा. आता बघा कांदा बऱ्यापैकी भाजत आलेला आहे. गॅसची फ्लेम मी कमी ठेवली आणि एकसारखा कांदा हलवला. आता मी खडा गरम मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे. 1 तमालपत्र टाकलं, 1 हिरवी विलायची, 2 ते 3 लवंगा, 4 काळी मिरी आणि छोटासा दालचिनीचा तुकडा असा गरम मसाला मी टाकलेला आहे. कांद्याबरोबर हा सुद्धा थोडासा भाजून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता कांदा अगदी छान भाजलेला आहे. एकसारखा भाजलेला आहे. आता तो काढून घेऊया आपण ताटामध्ये. कांदा आणि खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे. आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार आहोत. बऱ्याच जणांकडे आज पाटवडीचा रस्सा करतात. ज्यांच्याकडे पुरणपोळ्या असतात तेच फक्त कटाची आमटी करतात. पण काही जण आहे ना पाटवडीचा रस्सा करतात. तर त्या पाटवडीच्या रस्स्यासाठी सुद्धा तुम्ही हा मसाला वापरू शकता. याच पद्धतीनं कांदा, खोबरं भाजून घ्या, गरम मसाला घ्या. त्याचबरोबर याच्यामध्येच आपण आलं, लसूण, कोथिंबीर सुद्धा टाकणार आहोत. हेच वाटण वापरून तुम्ही पाटवडीचा रस्साही करू शकता. फक्त याच्यामध्ये आपण डाळीचं पाणी, डाळ वापरणार नाही. तर तुम्ही पाटवडी जी बनवणार असाल ना, ती पाटवडीच आपण कुस्करून थोडीशी त्या रश्श्यामध्ये टाकायची असते. म्हणजे रस्सा दाटसर होतो. 1 इंच आलं कट करून मिक्सरच्या भांड्यात टाकलं. त्यानंतर 15 ते 20 पाकळ्या लसूणही टाकलेला आहे. थोडीशी कोथिंबीरही आपण याच्यामध्ये टाकूया आणि याचं बारीक असं वाटण तयार करून घेऊया. वाटण करताना थोडंसं पाणीही टाकायचं आहे आणि अगदी बारीक पेस्ट आपल्याला बनवायची आहे. म्हणजे रस्सा दाटसर होतो, मिळून येतो. वाटण तयार केल्यानंतर गॅसवरती पातेलं ठेवलं. त्यामध्ये तेल टाकून घेते आहे. 4 ते 5 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लसूण टाकायचा आहे.
लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या मी ठेचून घेतल्या आणि त्या तेलामध्ये टाकल्या. लसणाची फोडणी दिली ना आमटीला एक मस्त सुवास येतो. जिरे सुद्धा टाकलेली आहे थोडीशी. आता कढीपत्ता टाकूया. यानंतर मी याच्यामध्ये मिक्सरमधलं वाटण टाकणार आहे. पाणी न टाकता मी कांदा खोबरं थोडंसं वाटलं होतं. ते चमचाभर बाजूला काढलं आणि ते आता तेलामध्ये टाकलेलं आहे. नंतर आपण पाणी टाकून बारीक केलेलं वाटण याच्यामध्ये टाकणार आहोत. थोडंसं जाडसर राहिलेलं खोबरं दाताखाली आलं ना आमटी पिताना ते खूप छान लागतं. म्हणून मी जाडसर वाटण थोडंसं काढते. चमचाभरच काढते, जास्त नाही. बाकीचं वाटण पाणी टाकून बारीक केलं आणि ते आता आपण तेलामध्ये टाकलेलं आहे. आता हे कांदा, खोबरं, लसूण, आल्याचं वाटण आपण चांगलं परतून घेणार आहोत तेलामध्ये. कटाची आमटी करताना वाटण चांगलं शिजवून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं, तरच आमटीची चव छान होते. कारण आपण जेव्हा दुसऱ्या भाज्या करतो ना, त्यावेळेस भाज्या शिजायला वेळ लागतो. त्यामुळे तो रस्सा अर्धा तास तरी उकळतो. पण आमटीचं तसं नाहीये. कटाची आमटी करताना आपल्याला भाज्या वगैरे शिजवायला लागत नाही. तो रस्सा आपण 5 ते 6 मिनिटेच उकळतो आणि त्यामुळे मसाला चांगला शिजला जात नाही. त्यामुळे आपण आधीच हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा, नंतरच याच्यामध्ये पाणी टाकायचं. मग 5 ते 6 मिनिटे उकळलं, तरी सुद्धा मस्त अशी चवीची आमटी तयार होते. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी. मिक्सरच्या भांड्यालाच मसाला चिकटलेला होता. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि भांडं धुवून तेच पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. पाणी टाकून मसाला शिजवायचा, म्हणजे तो खाली लागतही नाही आणि अगदी चांगला शिजतो. जास्त नाही, अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि मसाला शिजवून घेतलेला आहे. 3 ते 4 मिनिटे मसाला शिजवल्यानंतर आता तिखट मसाले आपण याच्यामध्ये टाकायचे आहेत. बघा तेलही सुटलेलं आहे या कांदा खोबऱ्याच्या मसाल्याला. आता सर्वात आधी मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते. घरगुती लाल तिखट मसाला टाकून घेऊया. 2 चमचे घरगुती लाल तिखट मसाला टाकलेला आहे. आता लाल मिरची पावडर टाकते याच्यामध्ये. अर्धा चमचा लाल बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे. आता 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर टाकूया आणि हे कोरडे मसाले सुद्धा चांगले परतून घेऊया. आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचा आहे. अगदी चांगला शिजवायचा आहे. हे कोरडे मसाले थोडे परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. बघा मसाला खाली लागायला लागलेला आहे. त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे खाली करपणार नाही हा मसाला आणि तो अगदी चांगला शिजेल. अगदी थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. आता हे पाणी आटेपर्यंत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला चांगला शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मसाला आता चांगला शिजलेला आहे, तेल सुटलेलं आहे आणि तो पातेल्याला खाली अजिबातच चिकटत नाहीये. जेव्हा मसाला कच्चा असेल ना, तेव्हा तो खाली पातेल्याला चिकटत राहतो. पण जेव्हा तो एकदा चांगला शिजतो ना, तेव्हा तो पातेल्याला अजिबात चिकटत नाही, चमच्यालाही चिकटत नाही. अगदी सहज निघतो. तुम्ही बघू शकता मसाला चांगला शिजलेला आहे. आता आपण जी येळवणी काढलेली आहे ना डाळीची, ती याच्यामध्ये टाकून घेऊया. आपण कटाची आमटी करत आहोत म्हणून याच्यामध्ये येळवणी टाकणार आहोत आणि डाळही टाकणार आहोत. पण तुम्ही जर पाटवडी रस्सा करणार असाल ना, तर त्याच्यामध्ये येळवणी किंवा डाळ टाकायची नाही. त्याच्यामध्ये पाटवडीचा जो चुरा असतो ना, तो थोडासा टाकायचा. मसाला परतल्या-परतल्या गरम पाणी टाकायचं आणि पाटवडीचा थोडासा चुरा टाकायचा, की पाटवडीची आमटी तयार. आता आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया. पाहिजे तेवढं पाणी मी टाकलेलं आहे. आता शिजवलेली डाळही मी याच्यामध्ये टाकणार आहे. पाहिजे तेवढं पाणी टाकलं, डाळही टाकली, चवीनुसार मीठही टाकूया, थोडीशी कोथिंबीरही टाकूया आणि 5 ते 6 मिनिटे ही आमटी उकळून घेऊया, की मस्त झणझणीत कटाची आमटी तयार होऊन जाईल. आणि आमटी कशी पातळच हवी, पिताना भुरका मारायला मजा येते. म्हणून आहे ना, घट्ट आमटी करायची नाही, पातळसरच करायची. आणि हो, ती झणझणीतही असली पाहिजे. मी याच्यामध्ये घरचा मसाला टाकलेला आहे. तुमच्याकडे घरातला मसाला नसेल, तर तुम्ही विकतचा मसाला सुद्धा आणू शकता. तोही टाकू शकता. मसाला किती तिखट आहे, ते बघून तुम्ही कमी जास्त करा. पण आमटी कशी झणझणीतच छान लागते. कारण पुरणपोळ्या गोड असतात. त्याच्यामुळे झणझणीत आमटी प्यायला छान वाटतं. तर झणझणीत आणि चमचमीत कटाची आमटी ही तयार होईल आता 5 ते 6 मिनिटांमध्ये. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आमटीची रेसिपी आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका. शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी झणझणीत आणि चमचमीत कटाच्या आमटीची रेसिपी मिळेल. आणि तुम्ही सुद्धा नवीन असाल चॅनलवरती, तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती नेहमीच घेऊन येणार आहे. तर अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. धन्यवाद.